जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 18वा बहुजिनसी समास 10वा श्रोता अवलक्षण निरूपण नाम श्रीराम समर्थ। कोणी एका कार्याचा साक्षेप, काहीतरी घडे विक्षेप, काळ साहे ते आपेआप होत जाते। कार्यभाग होत चालिला, तेणे प्राणी शोक झाला, विचारही सुचो लागला दिवसेंदिवस। कोणी एक प्राणी जन्मासी येतो, काहीतरी काळ साह्य होतो, दुःखा उपरी सुख देतो देव कृपाळूपणे। अवघाची काळ जरी सजे, तरी अवघेची होती राजे, काही सजे काही न सजे ऐसे आहे। इहलोक अथवा परलोक, साधता कोणी एक विवेक, अद्भुत होय स्वाभाविक देणे ईश्वराचे। ऐकल्या विण कळले, शिकविल्या विण शहाणपण आले, देखिले ना ऐकिले भूमंडळी। सकळ काही ऐकता कळे, कळता कळता वृत्ती निवळे, नेमस्त मनामध्ये आकळे सारासार। श्रवण म्हणजे ऐकावे, मनन म्हणजे मनी धरावे, येणे उपाय स्वभावे त्रैलोक्य चाले। श्रवणा आड विक्षेप येती, नाना जिनस सांगो किती, सावध असता प्रत्यय येती सकळ काही। श्रवणी लोक बैसले, बोलता बोलता एकाग्र झाले, त्या उपरी जे नूतन आले ते एकाग्र नव्हेती। मनुष्य बाहेर हिंडोनी आले, नाना प्रकारीचे ऐकिले, उदंड गलबलू लागले उगे असेना। प्रसंग पाहोन चालती, ऐसे लोक थोडे असती, श्रवणी नाना विक्षेप होती ते हे ऐका। श्रवणी बैसले ऐकाया, आडो लागलीसे काया, येती कडकडा जांभया निद्रा भरे। बैसले सुचित करुनी मना, परी ते मनची ऐकेना, मागे होते ऐकले नाना तेची धरून बैसले। तत्पर केले शरीर, परी मनामध्ये आणिक विचार, कल्पना कल्पी तो विस्तार, किती म्हणोनी सांगावा। जे जे काही श्रवणी पडिले, तितुके समजोन विवरले, तरीच काही सार्थक झाले निरूपणी। मन दिसते मा धरावे, ज्याचे त्याने आवरावे, आवरून विवेके धरावे अर्थांतरी। निरूपणी येऊन बैसला, परी तो उदंड जेऊन आला, बैसताच कासावीस झाला तुषाक्रांत। आधी उदक आणविले, घळघळा उदंड घेतले, तेणे मळमळू लागले उठून गेला। करपट ढेकर उचक्या देती, वारा सरता मोठी फजिती, क्षणक्षणा उठोनी जाती लघुशंकेसी। दिशेने कासा विसकेला, अवघेची सांडून धाविला, निरूपण प्रसंगी निघून गेला अखंडाईसा। दृष्टांती काही अपूर्व आले, अंतःकरण तेथेची राहिले, कोठवरी काय वाचिले काही कळेना।
निरूपणी येऊन बैसला, तो विंचुवे फणकाविला, कैसे निरूपण झाला कासावीस. पोटामध्ये तिडीक उठिली, पाठीमध्ये करक भरली, चालक चिखल्या पोळी झाली बैसवेना. पिसोळा चावून पळाला, तेणे प्राणी दुश्चित झाला, कोणे नेटे गलबला केला तेथे चिधावे. विषयी लोक श्रवणी येती, ते बायकांकडेच पाहती, चोरटे लोक चोरून जाती पादरक्षा. होय नव्हे वादविवाद, तेणे उदंड झाला खेद, शिव्या गाळी अप्रमाद होता चुकला. कोणी निरूपणी बैसती, सावकाश गोष्टी लाविती, हरिदास ते रे रे करीती पोटासाठी. बहुत जाणते मिळाले, एका पुढे एक बोले, लोकांचे आशय राहिले कोण जाणे. माझे होय तुझे नवे, ऐसी अखंड जयास सवे, न्यायनीती सांडून धावे अन्यायाकडे. आपल्या थोरपणासाठी आच्या वाच्या तोंडपिटी, न्याय नाही ते शेवटी परम अन्यायी. एकेकडे अभिमान उठे, दुसरेकडे उदंड पेटे, ऐसे श्रोते खरे खोटे कोण जाणे. म्हणून जाणते विचक्षण, ते आधीच धरिती नेणपण, मूर्ख टोणपा आपण काहीच नाही. आपणाहून देव थोर, ऐसा जयास कळला विचार, सकळ काही जगदांतर तेही राखावे. सभेमध्ये कलहो झाला, शब्द येतो जाणत्याला, अंतरे राखो नाही शिकला कैसा योगी. वैर करता वैरची वाढे, आपणास दुःख भोगणे घडे, म्हणून शहाण्याचे कुवाडे कळवाले. अखंड आपणा सांभाळिती, शुल्लकपण येऊ नेदिती, थोर लोकांस क्षमा क्षांती अगत्य करणे. अवगुणापासी बैसला गुणी, अवगुण कळतो तक्षणी, विवेकी पुरुषाची करणी विवेके होते. उपाय पर्याय दीर्घ प्रयत्न, विवेक बळे नाना यत्न, करील तयाचे महिमान तोची जाणे. दुर्जनी वेव धरून घेतला, बाष्कळ लोकी घसरिला, विवेकापासून चेवला विवेकी कैसा. न्याय पर्याय उपाय, मूर्खास हे कळे काय, मूर्खाकरिता चिवडा होय मज्जा लसीचा. मग ते शहाणे नीट करीती, स्वये साहोन साहविती, स्वये करून करविती लोकांकरवी. पृथ्वीमध्ये उदंड जन, जनामध्ये असती सज्जन, जयांकरिता समाधान प्राणीमात्रांसी. तो मनोगतांची अंगे जाणे, मान प्रसंग समयो जाणे, संतप्ता लागी निववू जाणे नाना प्रकारे. ऐसा तो जाणता लोक, समर्थतयाचा विवेक, त्याचे करणे काही एक जनास कळेना. बहुत जनास चालवी, नाना मंडळे हालवी,
ऐसी हे समर्थ पदवी विवेके होते. विवेक एकांती करावा, जगदीश धारणेने धरावा. लोक आपला आणि परावा म्हणोची नये. एकांती विवेक ठाई पडे, एकांती यत्न सापडे. एकांती तर्क वावडे, ब्रह्मांड गोळी. एकांती स्मरण करावे, चुकले निधान पडे ठावे. अंतरात्म्या सारिसे फिरावे काहीतरी. जयास एकांत मानला, अवघ्या आधी कळे त्याला. त्या वेगळे वडीलपणाला ठावची नाही. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्रोता अवलक्षण निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.